गडीबाद झाल्यावरती आणि चांगल्या एफर्टसाठी आपण सर्वांनी मनापासून टाळा वाजवा हीच आपल्याला सर्व प्रेक्षकांना विनंती असेल. संजनाताई गाडी निश्चितच आज ही मॅच लाईव्ह पाहत आहे. जेव्हा जेव्हा संधी त्यांना मिळते त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांना. त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद आणि कौतुक. शिवसेनेच्या उपनेता आहेत, प्रवक्ता आहेत. प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या सर्वांनी बाजूलाच आहे. चला मॅचची सुरुवात होते. षटकार 6 धावा. जय महाराष्ट्र षटकार. क्या बात है. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. श्रवणच्या बॅटीतून पहिला षटकार. भाई सर अजून या सर अजून या सर. दिसत नाही पंचांचा निर्णय आम्हाला दिसणार नाही. भाई अपूर्व बाजूला घे ना. अजून येस. चलो विथ दॅट सिंगल स्कोर रामोज ऑन टू 7. पहिलाच चेंडूवर षटकार आणि दमदार सुरुवात श्रवण आणि समर्थ बॉईज या संघासाठी. चांगला गाईड केलेला आहे. सुरेख कलात्मक. जय महाराष्ट्र चौकार. समजून घे. 370 चौकार आतापर्यंत लगावलेले आहेत. चान्स डिफिकल्ट चान्स होता वैभवसाठी. एक धाव सिंगलनी आता धावा पोचल्या आहेत. 12 धावांवर 1 डझन धावा. सुरेख शॉट. जय महाराष्ट्र चौकार. श्रवणी स्टेप आउट चेंडूला गाईड केला. 4 धावा मिळवल्या. 16 धावा. लास्ट बॉल टू गो सर. 16 धावा. बॅकफुटवर येऊन चेंडू त्या ठिकाणी फाईन करण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरला. शेवटचा चेंडू निर्धाव. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या ते 16 बिनबाद. 16 विदाउट एनी विकेट आफ्टर 1 ओव्हर. पंकजचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं. 2 चौकार 1 षटकार 2 सिंगल हे पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा आहेत. लेट्स सी आता दुसरं षटक घेऊन येतोय. अनिश बोलो. जयेश जय जय आता गोलंदाजीची सुरुवात करणार आहे. चला सेकंड ओव्हरची सुरुवात होते. महाअंतिम सामना, महाअंतिम फेरीतला हा सामना आहे. गाईड करण्याचा प्रयत्न. दॅट विल बी अ वाईड. पंच अनूप आणि बाबू या महाअंतिम फेरीसाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं देखील धन्यवाद. विथ दॅट एक्स्ट्रा रन स्कोर नाव मूव्स ऑन टू डेंजर नंबर 17. खरंच चांगली बॉलिंग. जय कडून एक चांगली सुरुवात. वाईड होता पहिला चेंडू पण निश्चितच हा बॉल कोणताही चान्स नव्हता उमेशला. डॉट बॉल. चांगला फटका. नांदेव भाऊ काय एफर्ट आहे. जबरदस्त. 4 धावा बचावलेल्या आहेत. वेल डन अनुभव. काय डाईव्ह मारतात आज नांदेवबाईंनी. या ग्राउंड मधला सर्वात जास्त परम आनंद घेतलेला आहे. आज संभाजीनगर मध्ये लाइटिंग होईल नो डाऊट. ओ दॅट्स वाईड. एक एक्स्ट्रा रन. 19 धावा. 19 रन्स. That will be just a single run.
डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रामध्ये तो चेंडू दाखल झाला. 20 धावा. 3 बॉल्स टू गो. 3 चेंडू शिल्लक. ओ क्विक रन टेकन. बघायचं आहे किती धाव. एकच धाव. That was a dangerous run completed by both the batters. 21 धावा. 2 बॉल बाकी. 2 balls to go. Oh, that is another good delivery by Jay. Well done. खूपच चांगलं एफर्ट मंडई बॉईज कडून आपल्याला पाहायला मिळतं आणि या एफर्टसाठी जोरदार टाळ्या देखील आपण ऐकतोय आणि हेच खरं या स्पर्धेची शान राहिलेली. आपले सर्व प्रेक्षक चांगला ड्राइव्ह. दॅट्स जय महाराष्ट्र चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा बिनबाद. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. 2 एक्स्ट्रा, 3 सिंगल, 1 चौकार. जयची एक चांगली ओव्हर या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. 25 विदाउट एनी विकेट. 25 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. श्रवण आणि उमेश अशाच प्रकारे त्यांनी आपला जो रन प्रोग्रेस आहे तो ठेवलेला आहे. आणि दिस विल बी अ बिग वाईड. वैभव सुरुवात करतोय या वाईडनी. वेल डन. श्रवण इज आउट. बघा गेटच्या बाहेर जर कोणी गाडी रॉंगली पार्क केली आहे तर प्लीज कार्यकर्त्यांना विनंती आहे, बाईक्स जर तिथे रॉंगली पार्क असेल तर प्लीज सर्वांनी बाजूला काढा. जवळच्या सोसायटीतील जे रहिवासी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. कार्यकर्त्यांना विनंती असेल प्लीज आपण जरा बाहेर जाऊन चेक करायचं आहे. 26 for 1. 26 वर 1. नवीन फलंदाज झालेल्या अमित देसाई उर्फ चांद. अमित एक चांगला ऑलराऊंडर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त चौकार मारतो. That's a 6. जय महाराष्ट्र षटकार. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. मंडई बॉईज, अनिश आणि टीम पंच जो निर्णय देतील तो आपल्याला एक्सेप्ट करावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. 6. अनिश, लेट्स स्टार्ट द मॅच. थँक्यू. 31 धावा. षटकार आहे. निश्चितच एक चांगलं क्रिकेट हा संघ खेळत आलेला. थँक्यू सो मच अनिश अँड टीम. सॉरी, स्कोर इज 32. 32 धावा. 32 रन्स. अमित देसाई कडून एक पहिला षटकार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. थ्रो निश्चितच चांगला आहे. मंडई बॉईज यांचे समर्थक जास्त आहेत, आवाजाने आपल्याला समजून येते. 33 धावा. 33 रन्स. 3 चेंडू शिल्लक. 3 बॉल्स टू गो. हाफ हार्टेड शॉट. क्विकली सिंगल कंप्लीट झालेला आहे. सिंगलमुळे आता धावा पोचले ते 34 धावांवर. 34 रन्स. 34 धावा.
गुड ड्राइव, व्हेरी वेल फील्डेड. विजय विजय नल्लावडे, वेल डन मित्रा, जबरदस्त जबरदस्त. क्या बात आहे. जसं प्रेक्षकांना विनंती केलेली प्रत्येक चांगल्या एफर्टवर टाळ्या होत आहेत. हेच पाहिजे आम्हाला. लास्ट बॉल, 35 धावा, 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विजय कॅच हातातून निघाला, बट चांगली एफर्ट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा झाल्या ते 36. 12च्या सरासरीने खेळतोय समर्थ नाईनचा संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा आणि वैभवच्या मागच्या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा. 12ची सरासरी आहे. आता शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतोय. जय, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या. अँड व्हेरी इकॉनॉमिकल बॉलर. 4 षटकांचा सामना आहे. लास्ट ओव्हर सुरुवात होणार आहे. And he's out. Umesh is out. वेल डन. जयने सुरुवात केलेली आहे विकेट घेऊन. उमेश इज आउट. नवीन फलंदाज येतोय अंबुज. वाईट प्लस 4, 5 धावा. क्या बात आहे. धावा झालेल्या आहेत 41, 41. 55 प्लस हे धावा निश्चितच इम्पॉर्टंट असतील. टार्गेट 55 अराउंड खूपच योग्य ठरेल समर्थ नाईन कडून. सुरेख कडक शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट दिस टाइम. जय महाराष्ट्र चौकार अंबुज कडून. 45, 45. हो, सिंगल हँडेड फटका होता. येस, अमित स्वतः डगआउटच्या दिशेला येतोय. आउट आहे. नवीन बॅटर कोण आहे? आराध्य. आता नवीन फलंदाज येतो आराध्य. सिंगल हँडेड फटका मारायचा होता अंबुजला. ही इज अ स्टायलिश बॅटर. कनेक्शन नव्हता. वाईड नाही ना? किती बॉल झाले? 3 to go. भाई समर्थ नाईन. हा हा 4 झाले ना. हाँ 2 to go सर, 2 to go. भाई समर्थ बॉयजचे समर्थक कृपया थोडस काळजी घ्या. 2 to go. 45, 45 जावा. एक जाव मिळेल मिळेल मिळेल. भाई मित्रा मित्रा तिथे हॅलो, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. भाई वरती वायर आहे, थोड्या लिमिट मध्ये मजा मस्ती करा, चालेल, काहीच हरकत नाही. चलो लास्ट बॉल, लास्ट बॉल, लास्ट बॉल. तो वाईड नव्हता. नाही नाही नाही, तो
जो आउट झाला ना तो वाईट नव्हता विकेट पहिला विकेट था ना पहिला विकेट बरोबर आहे ये वाइट पे 5 बॉल 4 मारा 2 बॉल हुआ पीछे से डॉट हुआ वही 3 आणि हा 4 बॉल अरे विकेट चौका डॉट आहे वाइट वर गेलाय चौका वाईट वर चौका आहे नंतर बॅटीतून चौका नाही आला हा, दोन झाले, दोन दोन झाले झाले. विकेट आली तिसरा डॉट बॉल झाला चौथा कोणता डॉट तो डॉट झाला ना विकेट आली ती आणि नाही बॅट्समॅन आहे हा तो डॉट बॉल आला 4 बॉल झाले लास्ट येस 4 बॉल झाले ना 4 बॉल झाले 4 2 गो. चलो 2 गो. मिस्टेक नको कडक राहा हा बाकी आहे हा रन नाही आहे स्कोर आता इथे किती होतं 3 46 बरोबर आहे ना 16 आणि 9 25 26 36 37 41 आणि 4 45 46 46 धावा आहेत स्कोर बरोबर आहे येस 2 बॉल्स टू गो. हा पण तिथे विकेटला गिरू नाही टाकला हाता लक्षात ठेवा हा वन नाही 2 बॉल शिल्लक आहेत 2 बॉल्स टू गो. 2 बॉल्स टू गो येस स्टार्ट करूया आपण. And that's out. Wicket. कडक करा एकदम चला आता लास्ट बॉल असेल विकेट आलेले अंबोजीस बॉक्स आउट आणि आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तौसिफ. हा एका बाजूला मंडई नगर ज्यांनी खूपच चांगला मोठा कमबॅक केलेला आहे आणि जयला क्रेडिट जातं ज्या पद्धतीने जयने रिस्ट्रिक्ट केलेलं आहे त्याच्या वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि या ओव्हरमध्ये देखील रिस्ट्रिक्ट केलेला आहे. लास्ट बॉल टू गो 46 इज द स्कोर. चला चला जय लेट स्टार्ट. शेवटच्या चेंडूवर येतोय फक्त एकच धाव विच मीन्स 47 धावा झालेल्या आहेत आणि मंडई बॉईज या संघाला निष्ठा चषक जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असणार आहे. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड फर्स्ट इनिंग्स. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा. बरोबर चौथ्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा आलेल्या आहेत. 48 धावा पाहिजे जिंकण्याकरिता समर्थ बॉईज फटाफट आपली फिल्डिंग सजवायची आहे. फायनल मॅच आपण पाहतो मित्रांनो. आता आपल्या मेगा स्क्रीनवर पाहतोय सर्व निष्ठावंत कार्यकर्ता मान्यवर उपस्थित आहेत मंचावर. आयोजक सुयश संजय गाडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक भव्यसं आयोजन आपण पाहतोय. मागच्या 3 दिवसांपासून एकूण 32 संघ जे या स्पर्धेमध्ये सहभागी होते त्यातील हे 2 नामवंत संघ मंडई बॉईज आणि समर्थ बॉईज. टॉस जिंकल्यानंतर समर्थ बॉईज यांनी पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 47 धावांपर्यंत पोहोचले
47 धावांपर्यंत पोहोचले आणि आता 48 धावांचं आव्हान असणार आहे मंडई बॉयज संघाला. अनिश आणि त्याच्या टीमला 48चा टार्गेट आहे. 48 इज द टार्गेट. चला, सर्व समर्थकांना विनंती आहे, आपण मॅच एन्जॉय करा, चौकारावर षटकारावर आवाज करा, मजा करा, पण सर्व गोष्टीमध्ये एक थोडंसं बंधन आहे, लिमिटेशन आहे, त्याची आपण सर्वांनी काळजी घ्या. आतापर्यंत मागचे जे आपण 28-30 मॅच पाहतोय त्यामध्ये पंचांची कामगिरी, प्रेक्षकांचा साथ, सर्व काही चांगला आपल्याला लाभलेला आहे. या अंतिम क्षणांमध्ये कोणत्याही पद्धतीने आपली जी संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, त्याला कोणतंही गालबोट लागणार नाही, याच्या प्रेक्षकांनी देखील तेवढंच काळजी घ्यायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. खूपच चांगली दर्जेदार स्पर्धा आज निष्ठा चषकच्या माध्यमातून आयोजक सुयश संजय घाडी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे आणि आपण शेवटच्या क्षणाची वाट पाहतोय. शेवटच्या क्षणामध्ये आपण आलेलो आहोत. कोण जिंकणार पहिला वैल निष्ठा चषक, जो फिरता चषक आपण पाहतोय मुख्य मंचावरती, कोण जिंकेल हा चषक? हा सुवर्ण चषक संभाजीनगर अर्थातच मंडई बॉईजच्या दिशेने जाणार आहे का समर्थ बॉईज यांच्या इथे जाणार? दोन्ही समर्थक तेवढेच उत्सुक आहेत, तेवढाच त्यांचा उत्साह आहे. विनंती असेल सर्व समर्थकांना, एन्जॉय करा, लिमिटमध्ये एन्जॉय करा आणि या स्पर्धेची मजा घ्या. वैभव अनिश, वैभव सोबत कोण आलेलं बॅटिंगसाठी? एकनाथ. ओके, चलिए. येस. ओ, बघायचंय पंचांचा काय निर्णय येतोय. लेग अंपायर बाबू, निश्चितच चेअर अंपायर यांची मदत घेतली जाईल. वैभव इज अन इम्पॉर्टंट की प्लेअर फॉर टीम मंडई बॉईज. काय असेल निर्णय? ही इज आउट. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट कॉल टेकन. स्टेप आउट झाला, बीट झाला आणि विकेट किपरनी काम केलं पूर्ण. दॅट वॉज अ वाईड बॉल अँड अ विकेट ऑन दॅट बॉल. सो एक धाव एक गडी बाद, वाईड आणि विकेट. लक्षात घ्या. की प्लेअर खरंच हुकुमी एक्का माघारी परतलेला आहे 0 धावांवर. बॅटरचं नाव सांगा. संकेत इज द न्यू मॅन इन. संकेत निश्चितच एक मॅच विनर आहे. संकेतला आता खेळावे लागणार आहे एक क्रुशल इनिंग्स आपल्या संघासाठी. निष्ठा चषक जिंकण्याकरिता 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी वैभव आणि एकनाथ आले. वैभव आउट झाल्यानंतर आता त्याची जागा घेतोय संकेत. त्याचा व्हेरी गुड बॉल बाय श्रवण. प्रत्येक डॉल बॉलवर समर्थ बॉईजच्या समर्थकांकडून टाळ्या वाजवण्यात येतात. त्यांना माहिती आहे गाजत वाजत कप आपल्या परिसरामध्ये घेऊन जायचंय. दुसऱ्या बाजूला मंडई बॉईजचे समर्थक देखील तेवढेच उत्सुक आहेत. येस, प्रत्येक धावांवरती टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत, आनंद घेत आहेत, बिकॉज या स्पर्धेची शान आपल्या प्रेक्षकांनी वाढवलेली आहे. धन्यवाद देऊचे सर्व मॅच ऑफिशियल्स ज्यांनी खूप चांगले काम केलेले आहे. त्याचबरोबर समर्थ बॉईजचे सर्व शिलेदार ज्यांनी खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. तौफिक, तौसिफ, सुमित, तेजस, अमित, योगेश, धवल, विपिन, वाघमारे, बच्ची, देवांग, अनिश, जयप्रकाश सर्वांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. क्लीन बॉल, दांडी गोल. एकनाथ इज आउट. का ज्या पद्धतीने सुयश संजय गाडी यांनी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन सांभाळलेलं आहे. आपल्या वॉर्ड क्रमांक 5चे सर्व युवा सेना आणि युवती कार्यकर्ता, शिवसेना, महिला सर्वांनीच चांगलं काम आणि कार्य केलेलं. अनिश आलेला आहे. ही इज अ मास्टर क्लास प्लेअर. लेट्स सी अनिश आपल्या
या ग्रँड फायनल्समध्ये आपल्या संघासाठी कशा प्रकारे क्रिकेट खेळेल. सर्व समर्थकांना विनंती आहे, आपण मॅचचा आनंद घ्या, ही विनंती आहे. कडू, चला मॅचची सुरुवात करा. मॅचची सुरुवात करा. कडू, कडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या. कडू कॉमेंट्री बॉक्समध्ये या माझ्याकडे. येस अजय, मॅचची सुरुवात करूया आपण. 2 विकेट्स इन द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिला वैभव बाद झाला आणि तदनंतर एकनाथ, दोन्ही प्राथमिक फलंदाज माघारी परतलेले आहेत. विनंती असेल राणेजी या, कार्यकर्त्यांनी ते या स्टेज जवळ या, काही टेन्शन नाही. आपले सर्व समर्थक आहेत, ते समजूतदार आहेत. राणेजी या इथे, राणेजी या. चला विपिन, कडू, आपण काळजी घ्यायची आहे. विपिन, येस येस, थँक्यू 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 विपिन, थँक्यू. हे सर्व आपले सर्व प्रेक्षक आहेत. वॉर्ड क्रमांक 5 मधील हे दोन्ही नामवंत संघ आहेत. राणेजी या, सर्वांनी या, कार्यकर्ता काही टेन्शन नाही, बिंदास. सगळे जे प्रेक्षक वर्ग आहेत ते लिमिटमध्ये एन्जॉय करतात, टेन्शन घेऊ नका. टेन्शनच्या मात्राला दी एंड करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. मॅच सुरुवात करा अजय. चला, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ऑन फील्ड ऑफ फील्ड असंच चालत असतं. आपण फिरता चषक पाहतो. वा, काही टेन्शन जेपी बाई, कोई राणे साहेब काही टेन्शन नाही, बिंदा. विपिन आहे, कडू आहे तिथे, काही टेन्शन नका. येस सर, 3 balls टू गो. येस, अनुपन बाबू, स्पेशल थँक्स या महान टीम फेरीसाठी मॅच ऑफिशियल्स म्हणून आपल्या सोबत आहेत, त्यांचं देखील कौतुक. अनिश मॅच विनर, टीम कॅप्टन. That is a dead ball, complete dead ball. Batter was not ready. जेव्हा बॉल डिलिव्हर होतोय, बॅटर रेडी आहे, तेव्हा प्रेक्षकांनी बाहेरून कोणीही आवाज नका देऊ, ही रिक्वेस्ट आहे सर्वांना. निश्चितच निष्ठा चषक फायनल्स अशाच प्रकारे एकदम दमदार फुल ऑन स्टेडियम पूर्णपणे भरलेलं आहे. सर्व आनंद घेत आहेत. ऑनलाईनचे सर्व प्रेक्षक देखील आपला सपोर्ट दाखवत आहेत. कोण जिंकणार हे प्रिडिक्शन चाललंय. क्लीन बॉल, यॉर्कर लाइन डिलिव्हरी. Anish was not ready for that ball. Shravan gets another wicket. Clean bowled. 2 वर 3. धावा फक्त 2 आहेत, गडीबाद झालेल्या 3. मंडा बॉईज 3 प्रमुख फलंदाज माघारी परतलेले आहेत. कोणाला आता विजय, नवीन बॅटरचं नाव सांगायचं. अक्षय, नवीन फलंदाज आलेला अक्षय. लेट्स सी, जोपर्यंत संकेत मैदानामध्ये आहे, एनिथिंग कॅन हॅपन. एक रन, 3 वर 3. लास्ट बॉल टू गो सर, लास्ट बॉल. And that will be wide +4. 5 धावा, वेल डन. संकेतची जजमेंट अतिशय योग्य होती. 5 इम्पॉर्टंट रन्स या ठिकाणी लाभलेले आहेत मंडई बॉईज या संघाला. स्कोर वर आता पोहोचल्या 8 धावांवर. 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 8 for 3. Another mistake. Another mistake. That is wide +4. 5 धावा, 10 चे फ्री रन. 10 फ्री रन मिळाले आणि मंडई बॉईज आर बॅक इन द गेम. 13 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 1 बॉल बाकी आहे या ओव्हर मध्ये. येस, स्टिल अ बॉल टू गो. NXT लाईव्हच्या माध्यमातून जे सर्व प्रेक्षकांनी जोडलेल्या, निश्चितच कॉमेंट करा कोण जिंकेल ही फायनल्स.
लास्ट बॉल टू गो. श्रवण कडून 2 मिस्टेक, मग बदला द्यावे लागले 10 धावा खर्च करून. मंडई बॉयज आर बॅक इन द गेम. वाह, क्या बात है, नजाकत. जय महाराष्ट्र चौकार, बाउंड्री. बरोबर चाललाय मंडई बॉयज साठी. विकेट निश्चितच 3 गमावलेले आहेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा, 17 रन्स, 17 रन एक्झॅक्टली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर समर्थ बॉयजचा स्कोर होता 16 धावा. चांगला कमबॅक. एका बॉलमध्ये 14 धावा मिळाल्यात. बघा क्रिकेटमध्ये एका बॉलमध्ये किती रन येऊ शकतात? 14. वाईड प्लस 4, वाईड प्लस 4 आणि नंतर लिगल डिलिव्हर 4, असे 14 धावा आल्या एका बॉलमध्ये. 5 बॉल चांगले टाकलेले श्रवणी, पण तो एक चुकीचा चेंडू. आपण बघतोय मेगा स्क्रीनवर सर्व प्रेक्षक आहे. समर्थ बॉयजचे प्रेक्षक आता आपण त्यांना स्क्रीनवरती पाहतोय. आता दुसऱ्या बाजूला मंडई बॉयजचे समर्थक देखील तेवढेच सज्ज आहे. संभाजीनगर बॉयज हे दोन्ही संघासाठी चेअरअप करतायत. खूप मजा येत आहे. स्टेडियम कजाकज भरलेला आहे. एन्जॉय करतायत निष्ठा चषकचा हा ग्रँड फायनल्स. तौसिफ ओव्हर नंबर 2 ची सुरुवात करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अ व्हेरी चॅलेंजिंग बॉलर. तौसिफने सेमीफायनल क्वार्टर फायनल्स मध्ये खूपच चांगली दर्जेदार गोलंदाजी केली. दिस विल बी अ क्रुशियल ओव्हर फॉर मंडई बॉयज. दॅट्स अ चीकी सिंगल टेकन. अक्षय खूपच चांगला संयमाने खेळतोय. गरज आहे ती संकेतला जास्त स्ट्राईक देण्याची. तेजस आपला गुणलेखक जो निष्ठा चषकचा संपूर्ण इतिहास आपल्या सुवर्णाक्षराने नोंद करतोय, त्याचं आणि सुमित या दोघांचं कौतुक करावं लागेल. अचूक स्कोरिंग, चांगली स्कोरिंग. त्याचबरोबर आपले डिजिटल स्कोरर मयूर, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. चेतन, मनीष आणि त्याची टीम NXT लाईव्ह, अनंत भाऊ कॅमेरामॅन, प्रजापती आपले ऑफिशियल फोटोग्राफर, सर्वांनी चांगली मेहनत घेतलेली आहे. पुन्हा एकदा आता मंचावरती या फायनल्सच्या फेरीचा आनंद घेण्यासाठी अमोल भैया कीर्तीकर मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. व्हेरी गुड बॉल. ओ दॅट्स अ वाईड. मंडई बॉयजसाठी फायदा. रुपेशी कदम यांचं देखील सहर्ष स्वागत. ग्रँड फायनलचा भैया आणि 48 रन्स टू विन. त्याचा पाठलाग करणारा संघ आता बॅटिंगसाठी आलेला आहे. 1.2 ओव्हर झालेले आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद. अ चॅलेंज सिच्युएशन. दोन्ही संघ आपल्या परिसरातील नामवंत संघ. दिस इज अ फेअर बॉल. डॉट बॉल. एव्हरी डॉट बॉल इज गोइंग टू क्रिएट अ प्रेशर फॉर मंडई बॉयज. प्रत्येक निर्धाव चेंडू. सुरेख. सुमित चांगली कामगिरी. चांगली कामगिरी सुमित कडून. 1 धाव. एका धावाने धावा पुढे पोहोचतायत ते 20 धावांवरती. 28 धावांची गरज आहे. 14 मध्ये 28. सिंपल कॅल्क्युलेशन. बघा त्या एका बॉलमध्ये 14 धावा लीक झाला. दॅट इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन दिस ग्रँड फायनल्स. ओ नो, दॅट इज आउट. अक्षय इज बॉक्स आउट. बिग विकेट फॉर टीम समर्थ बॉयज. गरज नव्हती. संकेत सोबत 1-1 धावा काढण्याची अपेक्षा होती अक्षय कडून. मिस टाइम झाला शॉट. आता अक्षयची जागा घेण्यासाठी आलेला विजय. लेट्स सी विजयची घोडदौड या ठिकाणी. विजय यांच्याकडे आहे. संकेत सोबत चांगली साथ देणं गरजेचं असेल यावेळेला विजयला. विजयनी दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं, पण आता गरज आहे मंडई बॉयज यांना चांगली बॅटिंगची. रनचेज आहे 48. हा जो फिरता चषक आहे म्हणजेच निष्ठा चषक आहे. सुवर्ण चषक जिंकण्याकरिता 48 धावांचा पाठलाग करायचा आहे मंडई बॉयज. अजूनही 28 धावांची गरज 13 बॉलमध्ये. That's an easy catch. आराध्याकडे कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट्स. तौसिफ इज अ गेम चेंजर बॉलर. तौसिफने या ओव्हरमध्ये रिस्ट्रिक्ट केलं. 2 फलंदाजांना डगआउट मध्ये परत पाठवलेल्या. व्हेरी गुड ओव्हर बाय तौसिफ. ही इज इंडीड अ मॅच विनर.
पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आलेल्या, या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद झाल्यात. दॅट्स द चेंजिंग मोमेंट ऑफ द गेम. कोण आलाय? पंकज ना पहिली वरती. पंकज आलेला आहे. पंकज आणि संकेत निश्चितच यांच्याकडे जिम्मेदार असेल. या ओव्हरमध्ये किमान 8 ते 10 धावा आल्या पाहिजेत. 12 मध्ये 28 पाहिजे. 8 ते 10 धावा आल्या. लास्ट ओव्हरमध्ये संकेत हॅज दॅट कॅपेबिलिटी, हॅज दॅट एबिलिटी टू स्कोर 18 रन्स इन द लास्ट ओव्हर. त्याच्याकडे ती क्रिकेटचं टॅलेंट आहे. संकेत नीड्स टू स्टिक अराउंड इन दिस ओव्हर. प्लीज फोटोग्राफ जो कोण क्लिक करतोय थोडंसं बॅटिंग करताना क्लिक नाही करू, बॅटरला डिस्टर्ब होतोय. दॅट्स अ फेअर बॉल. जजमेंट थोडीशी चुकली. ज्या पद्धतीने अमोल भैया कोर्टाकडून जजमेंट चुकली तशीच यावेळेला बॅटरची जजमेंट देखील चुकलेली आहे. स्कोर रिमेन्स ॲट 20. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. श्रवण चान्स देणार नाही. श्रवणनी पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडू अचूक टाकलेले, पण लास्ट बॉलला त्यांनी 14 धावा दिल्या. ती मिस्टेक रिपीट करायची नाही. मत मार ना अभी. ओ दॅट्स वाईड. एक्स्ट्राज द्यायच्या नाहीयेत हीच अपेक्षा असणार. 10 बॉल 27 रन्सची गरज. 10 बॉल्स 27 रन्स नीडेड. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे यावेळेला. सुरेख फटका आणि तौसिफचा क्विक थ्रो. काय होणार? चेअर अंपायरकडे मदत मागितली जाणार आहे. लेट्स सी. नॉट आउट. ही स्टेज, ही सर्वाइव्स. बघूया आता पंकज स्ट्राईकवर असेल. या ओव्हरमध्ये किमान 8 ते 10 धावा येण्याची अपेक्षा होती. आता 9 बॉलमध्ये 26 धावांची गरज. 9 बॉल्स 26 रन्स. 3 बॉलमध्ये 6 ते 8 धावा. 3 बॉलमध्ये 2 चौकार आले ना तेजस, काम बनेल मंडई बॉईज साठी. लेट्स सी. वेट अँड वॉच. चांगला फटका. 4 धावा. जय महाराष्ट्र चौकार. पंकज हॅज डन इट. चौकार मिळालेला आहे. बघा धमाल पिक्चर मध्ये सगळे डब्ल्यू शोधत होते. इथे समर्थ बॉईज डब्ल्यू शोधतोय म्हणजे विकेट, आणि दुसऱ्या बाजूला मंडई बॉईज डब्ल्यू शोधतोय म्हणजे विन. कोण जिंकेल? निष्ठा चषक. आतुरता शिगेला पोहोचलेली आहे. आता 8 बॉल आणि 22 धावा. 8 बॉल्स 22 रन्स. 8 मध्ये 22. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इज द बेस्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. जर तुम्ही धावांचा पाठलाग कॅल्क्युलेटिव्हली केलं, विचारपूर्वक केला, तर तुम्ही मॅच जिंकू शकता. 8 बॉल्स 22 रन्स. चला डॉट बॉल इज इक्वल टू मोर प्रेशर. 7 बॉल 22. स्टेप आउट झालेला पंकज. कनेक्शन काही नव्हतं. विकेट किपर अमितने कोणती चूक केली नाहीये. एक्स्ट्रा रन द्यायचा नाहीये. निष्ठा चषक अंतिम फेरी. सर्व प्रेक्षक अजूनही आपापल्या जागेवर आहे. हाऊसफुल आहे आणि निश्चितच मजा येते. शॉट ऑफर झालेला आहे. एक धावा. उमेश काही टेन्शन नाही आहे. विथ दॅट सिंगल स्कोर इज ॲट 27. 6 मध्ये 21. 6 मध्ये 21. आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलला एका बॉलमध्ये 14 येऊ शकतात, तर 6 बॉलमध्ये 21 का नाही येणार? लेट्स सी. आता अमोल राजपूत म्हणजेच आपल्या सर्वांचा आवडता खेळाडू ज्याचं नाव आहे बुट्टी. बघू बुट्टी करणार कोणाकोणाची सुट्टी. लेट्स सी. वेट अँड वॉच. मित्रांनो बक्षीस समारंभ असणार आहेत इमिडिएटली आफ्टर द फायनल्स. कोणी जाऊ नका, कारण की बक्षीस समारंभ सर्व आपल्या खेळाडूंना निश्चितच त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहा. गाणं वाजवलं जाईल, मजा केली जाईल, सर्व खेळाडूंना पारितोषिकं दिली जाईल. सुवर्ण चषक, द्वितीय चषक, तृतीय चषक, वैयक्तिक मानांकन,
चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आयोजक सुयश संजय गाडी यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे. निश्चितच गाडी साहेबांचा प्रयत्न एक चांगलं क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन आणि अतिशय अप्रतिम दर्जेदार सर्व विश्लेषण कमी पडतील मागच्या 3 संघापासून शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहतोय. 6 बॉल 21 धावा. कॅच. पंकज इज आउट. 5 मध्ये 21. समर्थ बॉईज मित्रांनो, समर्थ बॉईजनी या स्पर्धेतली पहिली मॅच खेळली आहे आणि आता शेवटची मॅच देखील तेच खेळतायत. अजय, श्रवण, सुमित, अमित, अंबुज, तौसिफ, आराध्य सर्वांनी, उमेश सर्वांनी चांगलं काम केलंय. That's a very good shot. चौकार. Back in the game with that boundary. जय महाराष्ट्र. चौकार. गवसनी आल्या आल्या चौकार लगावलेला आहे. आता इक्वेशन चेंज झालेलं आहे. 371 बाउंड्रीज. सुरेख. अंबुज अशी चांगली एफर्ट. वेल डन अंबुज. 3 बॉल 16 धावा मित्रांनो. 3 बॉल 16 धावा. 3 बॉल्स 16 रन्स. मॅच नंतर इमिडिएटली आपण बक्षीस समारंभाची सुरुवात करणार आहोत. 3 बॉल 16 धावा. 3 बॉल 16 धावा. मित्रांनो, दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. जोरदार टाळ्या. काय दर्जेदार क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. चौकार. चौकार. 2 मध्ये 12. राईट. 2 मध्ये 12. 2 मध्ये 12. 2 मध्ये 12. संकेत. 2 मध्ये 12. 2 बॉल्स 12 रन्स. 2 मध्ये 12. 2 बॉल्स 12 रन्स. दोन्ही संघांनी काय दर्जा दाखवलाय क्रिकेटचा. हाय क्लास सर्कल बॉक्स क्रिकेट. हायली टॅलेंटेड प्लेयर्स. एकच लक्ष, निष्ठा चषक आपल्याकडे घेऊन जाण्याचं. वेल डन. एक चेंडू. एक चेंडू. पुन्हा एकदा थँक्यू सो मच ज्यांनी सर्वांनी सपोर्ट केलेल्या स्पर्धेसाठी. खूप खूप धन्यवाद. आपली निष्ठा काय आहे आपण सर्व प्रेक्षकांनी देखील दाखवलेलं आहे. दोन्ही संघांसाठी टाळ्या. गणपती बाप्पा मोरया. निष्ठा चषकचा पहिला मानकरी ठरलेला आहे समर्थ. Say